राजकारण हा शब्द पुढे घेऊन त्याच्यावर वजन देऊ नका. आपलं काम आणि आपलं गाव म्हणून करा. भाजपची सवयच आहे ती बोलायची की मोठ्या मोठ्या भाषणात बोलणार की आम्ही तुमच्यासाठी हे केलं, आम्ही तुमच्यासाठी ते केलं. आम्हाला ती सवय नाही. आम्हाला बेडकांसारखी इकडून तिकडे उड्या मारायची सवय नाहीये. एकतर आम्ही शेका पक्षातली लोक आहोत. आम्ही इकडे राहून अलिबागकरांसाठी काम करतो आणि तेच करत राहू. हे जे विरोधक आहेत अलिबागेत उभे राहिले त्यांना विरोधक नाही बोलू शकत. चेस मधले जे छोट्या मावळ्या असतात त्यांना पुढे करून ठेवलं जातात वरचे लोक, ते बोललं जाऊ शकतं. ते त्यांच्या अलिबागसाठी म्हणून ते नाही करत आहेत कामं. वरनं सांगतायत इथे उभे राहा, तिकडे उभे राहा म्हणून राहिलेली लोक आहेत. त्यावेळी मी 4थीत असीन तेव्हा मी शाळेतनं डिरेक्ट नगरपालिकेत यायची. त्या खुर्चीवर बसायला मागायची. मम्मी तरी बोलायची की नाही असं नाही बसत, नगराध्यक्षाची खुर्ची आहे. पण मी तेव्हापासून त्या बोलले नाही माझी खुर्ची आहे, कधी ना कधी तर मी ह्याच्यावर बसीनच. मला माहिती आहे, मला आवडतं. जे काही मला कॉंग्रॅच्युलेट करतात आणि बोलतात की 100% सीट लागेल, ते माझा नाही लोकांचा विश्वास आहे तो माझ्यावर. त्यांची स्वतःचीच लोक मला बोलतात की तुम्ही 100% आला, आमची हे पण नाही आहे, आम्हाला माहिती आहे आमची उमेदवार येऊ शकत. त्यांचा स्वतःचा हा विश्वास आहे त्यांच्या उमेदवारावर की ते निवडून येऊ शकत नाहीत आणि मी येऊ शकते. तेच सर्वात मोठी माझ्यासाठी प्रेरणा राहील. तर हे जे लोक टीका करतायत त्याच्यावर मी फक्त एवढंच बोलीन की मी हसीन तुमच्यावर, दुसरं काही नाही. कारण का त्यांनी बघितलं नाहीये हे जे अनेक वर्ष आधी नगरपालिकेचे उमेदवार उभे होते, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे करू, आम्ही तयारी करूनच आलेलो आहोत. तर कुठे आहे तुमची तयारी? जेव्हा कोविड होतं तेव्हा कुठे होते? घरपट्टी, हाऊस टॅक्स अलिबागेतला इन्कम सोर्स आहे. जर इन्कम सोर्सच बंद झाला अलिबागेतला तर अलिबाग चालवणार कशावर आहे? दरवेळी आई पल्लू पुढे करते आणि बाळाला वाचवते, तसं दरवेळी तर वरनं पैसे येणार नाहीत त्यांच्यासाठी आणि अलिबाग चालवायला. अलिबागला अलिबागचा विकास बघायचा आहे. हे जर यांनी घरपट्टीचं बंद करायचं बोलतायत, माफ करतील, तर अलिबागमधला विकास कसं करणार आहेत? रोजगार लोकांना कुठून भेटणार? हा माझा त्यांना प्रश्न राहील.